रुद्रने तिच्याकडे मायेने पाहत हलक्या आवाजात म्हटलं, ठीक आहे, तू आधी विश्रांती घे. रुद्र बाहेर पडला तसं साक्षीने ओठ घट्ट चावले. तिला ठाऊक होतं, ती जर मरणाच्या उंबरठ्यावर सुद्धा पोहोचली तरी रुद्र तिची काळजी घेणार, कारण ती आजारी पडली होती, तेही आदित्यसाठी. शिवायने रुद्रला बाहेर येताना पाहिलं आणि काळजीने विचारलं, काय झालंय? रुद्रचा चेहरा गडद झाला. डॉक्टर म्हणाले, त्याचं यकृत खराब झालंय, त्यावर सावल्या दिसतायत. संशय आहे कर्करोगाचा. काय? शिवाय दचकला. हे कसं झालं? आता आपण काय करायचं? मलाच ठाऊक नाही, पण ती आदित्यमुळेच आजारी पडली, त्यामुळेच तिची काळजी घेणे हे माझं कर्तव्य आहे. काळजी घेणार? किती काळ? शिवाय गंभीर आवाजात म्हणाला, तिच्या मृत्यूपर्यंत. मग तुझं आणि काव्याचं काय? रुद्रने भुवया उंचवल्या. जरी ती नसली तरी मी आणि काव्या कधीच एकत्र आलो नसतो. तिची काळजी घेणं आणि काव्या यांचा काही संबंध नाही. शिवाय काही बोलणार होता, पण त्याला तो सोनेरी केसाचा तरुण आठवला. कदाचित खरंच काव्या त्या सुभेदार कुटुंबाच्या प्लेबॉयकडे झुकली असेल. मुळातच साक्षी आणि तो रुद्र यांचे जुने संबंध होते. जर तो आजारी पडून रुग्णालयात गेला नसता तर साक्षीने त्याला सोडलंही नसतं. कदाचित या सगळ्या वळणानंतर त्याचं एकत्र येणं नियतीत होतं. शिवाय हळूच म्हणाला, कदाचित हा नशिबाचा खेळ असेल, पण मला अजूनही वाटतं काव्य अशा माणसाच्या प्रेमात पडणार नाही. तिला जरी क्षणभर फसवलं गेलं तरी सत्य कळलं की ती नक्की शुद्धीवर येईल. रुद्रने कठोर आवाजात उत्तर दिलं, तिला कुणासोबत राहायचं असेल तर राहू, माझ्या त्याच्याशी काही संबंध नाही. शिवायने आठवल्यासारखं म्हणालं, पण अजून तुमचं घटस्फोटाचं काम पूर्ण झालेलं नाही. रुग्णालयात काही दिवस काव्य विश्रांती घेत होती. तिच्या पायाला मुरगळलं झाल्यामुळे चैतन्यने हट्टाने तिला व्हीलचेअरवरूनच घरी सोडण्याचं ठरवलं. दिव्या मागूनच पाहत होती आणि रागाने म्हणाली, तुला ठाऊक आहे ना, काव्याचा नवरा आहे? चैतन्य हसत म्हणाला, नक्कीच, मीच तर काव्याला जगात सर्वात जास्त ओळखतो. दिव्या भडकली, अरे मूर्खा, तुला तिची ओळख झाली किती दिवस झालेत? मी तिला 20 वर्षापासून ओळखते. चैतन्य शांतपणे उत्तरला, असं आहे का? मग तुला माझी माहिती कशी नाही आणि मला तुझी कशी माहिती आहे? दिव्याचा चेहरा लाल झाला. काव्या हा वेडपट माझ्यासमोरून हटवशील का? काव्या मात्र डोकेदुखीने हैराण झाली. हे दोघं एकत्र आले की अख्खं जग डोक्यावर काढतात. ती थकलेल्या आवाजात म्हणाली, बस, माझं डोकं फिरवलंय, प्लीज भांडणं थांबवा. चैतन्य लगेच म्हणाला, ठीक आहे बेबी, मी काही बोलणार नाही. क्षणभराने तो विचारतो, अगं आयशा कुठे? काव्या म्हणाली, घरीच आहे, तुला परततोयस हे ऐकून ती तुझी वाट पाहते. छान, मी गाडी काढतो, मी तिच्यासाठी खूप गिफ्ट्स आणलेत. असं म्हणून चैतन्य निघून गेला. दिव्याने रागाने काव्याचा हात पकडला. काव्या, मला सगळं स्पष्ट सांग, हा प्रकार नेमका काय आहे? काव्या शांतपणे म्हणाली, दिव्या, चैतन्य आणि माझं तसं काही नाही. तो जरी बोलण्यात कठोर असला तरी मनाने चांगलाच आहे. म्हणजे तुम्ही डेटिंग करत नाही? अगदीच नाही. दिव्याचा चेहरा थोडा मोकळा झाला. मग तुला बेबी का म्हणतो? काव्या थकलेल्या स्वरात हसली, तो लोकांना जाणीवपूर्वक त्रास देतो. तुला चांगलं ओळखलं असतं तर तुलाही तसंच हाक मारली असती. दिव्या त्रासलेल्या स्वरात म्हणाली, तुमची भेट कशी झाली? काव्याने डोळे मिटले, मी पहिल्यांदा मुलाला घेऊन या देशात आले तेव्हा कोणी मला ठार मारायचा प्रयत्न केला होता, त्यानेच मला वाचवलं. दिव्या थक्क झाली, मला का नाही सांगितलंस? त्यावेळी माझी परिस्थिती स्थिर नव्हती. तुला सांगितलं असतं तर तू घाईघाईने माझ्या शोधात आले असतेस आणि त्यामुळे माझं ठिकाण उघडलं असतं. दिव्याला जाणवलं, खरंच तिने असं केलं असतं. ती फक्त एक दीर्घ श्वास सोडली. म्हणजे या वेळेसही त्यानेच तुला वाचवलं? हो, तो अचानक परत आला, मला काहीच माहीत नव्हतं. दिव्याच्या मनात चैतन्याबद्दल थोडं सकारात्मक मत तयार झालं. पुढच्या दिवशी काव्या ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा काम्याने समोर आली आणि संतापून म्हणाली, काव्या, तू इथून बाहेर कशी आलीस? काव्या व्हीलचेअरमध्ये बसली होती.
थोडी अशक्त दिसत होती. तिला राग आला. तुरुंगात तिला जवळजवळ ठार व्हायचं होतं आणि त्याला कारण होती तीच कामिनी. जरी त्यामागे मुख्य हात विकाससारख्या म्हाताऱ्या कोल्ह्याचा होता तरी कामिनीची जबाबदारी कमी नव्हती. काव्या थंड आवाजात म्हणाली, माझं मन स्वच्छ आहे, मी का बाहेर येऊ नये? उलट तुझं घरसुद्धा गेलं. बघूया तुझा नवरा तुला नवं घर विकत घेतो का नाही. कामिनी चिडून थांबली. मग उपहासाने म्हणाले, अगं मी बाबांना सांगितले की तू परत आली आहेस. ते तुला घरी बोलावतायत. काव्या कटू हसली. घर? कुठलं घर? गव्हाणे कुटुंब? बाबांना कधी आठवतं मी त्यांची मुलगी आहे? त्यांनी माझ्या स्मृतिदिनी तरी माझ्या लडग्यावर उदबत्ती लावली का? मी तर तुला परत बोलावलं नाही. पण तुला ठाऊक आहे का, आजी गेल्या. काव्या दचकली. आजी गेली? केव्हा? कामिनी डोळे निमुळते करून म्हणाले, काही दिवसांपूर्वी. दुर्दैवाने शेवटीसुद्धा तू आजीला भेटली नाहीस. तोंडावर तू कितीही मातृभक्ती बोललीस, प्रत्यक्षात तू ढोंगी आहेस. काव्याचा चेहरा गोठल्यासारखा झाला. आजी अचानक कशा काय गेल्या? त्यांची तब्येत मी सतत जाणून घेत होते. त्या तर ठीक होत्या. कामिनी नाक मुरडत म्हणाली, वय झालं होतं. अचानक तीव्र आजार झाला. डॉक्टरही वाचू शकले नाहीत. काय झालं? काव्या, आता आमच्या कुटुंबालाच दोष देशील. संस्कार झालेत. काव्याचा आवाज थरथरत होता. सगळं झालं. 7व्या दिवसाची पूजा उद्या आहे. काव्याने ओठ घट्ट मिटले. मी विचार करीन. कामिनी रागाने निघून गेली. काव्याचं मन खोलवर दुखावलं गेलं. आजीच्या शेवटच्या क्षणी ती तिच्या जवळ नव्हती. कारण तिला गायकवाड कुटुंबापासून पळून जावं लागलं होतं. कदाचित आजी तिच्यावर निराश झाल्या असतील का? त्याचवेळी राहुल सर काव्याला भेटायला आले. इंजिनियर काव्या, तपासात आले की त्या प्रोजेक्टच्या अपघाताला तुमची जबाबदारी नाही. काव्या शांत स्वरात म्हणाली, मला आधीच ठाऊक होतं. जेव्हा त्या कुटुंबियांनी ऑफिसमध्ये गोंधळ केला तेव्हा त्यांनी थेट डिझायनर कोण आहे असं विचारलं. म्हणजे ते मुद्दाम मलाच लक्ष करत होते. अन्यथा सामान्य लोक आधी प्रोजेक्ट मॅनेजरकडे किंवा ठेकेदाराकडे गेले असते, माझ्याकडे नाही. राहुल मात्र हळूहळू म्हणाले, पण इंजिनियर गव्हाणे, तुम्ही येताच पहिल्या प्रोजेक्टमध्ये असं घडलं. त्यामुळे माझ्यावर खूप दबाव आहे. मी लोकांना काय सांगू? तुम्हाला आम्ही 3 कोटी रुपये बेस सॅलरी दिली होती कंपनीला उंचावर नेण्यासाठी. पण आता? काव्याने त्याच्याकडे थेट डोळे रोखले. म्हणजे अध्यक्ष राहुल, तुम्ही माझं करार रद्द करण्याचा विचार करताय? राहुल ओशाळून म्हणाले, माझं तुमच्याशी काही वैर नाही. पण बाहेरच्यांना काय सांगायचं हा प्रश्न आहे. शेवटी अपघात तुमच्यामुळे झाला नसला तरी प्रोजेक्ट तुमचाच होता. काव्या भुवया उंचावत म्हणाली, बरोबर आहे. पण आपला करार अजून संपलेला नाही. तुला तोडायचंच असेल तर दंड भरशील का? राहुल तिच्या व्हीलचेअरकडे पाहत उपहासाने हसला. इंजिनियर काव्या, बाई असून बाहेर एवढं आक्रमक होणं चांगलं नाही. हा प्रकल्प तुझ्यामुळे फसला आहे. मी तुला आतापर्यंत मान दिला, पण तू कंपनीला काहीच फायदा करून दिला नाहीस. तरीही तुला दंड मागायची हिंमत होते? काव्या निर्विकारपणे म्हणाली, जर एका प्रकल्पावरून तू डिझायनर काढून टाकणार असशील तर मला आता कळलं की वर्षानुवर्षं आधीची कंपनी का घसरत गेली. तुझ्या उतावळेपणामुळे आणि संकुचित दृष्टीमुळे. आधीची कंपनी इंटरनॅशनलची शाखा आहे, पण तूच त्याला हळूहळू तुटक करत चालला आहेस. राहुल अधीरपणे हात हलवत म्हणाला, फाजील कारणं देऊ नकोस, नाहीतर सिक्युरिटीला बोलावतो. तू अर्धांगवायू झाल्यासारखी खुर्चीत बसली आहेस. पूर्ण अपंग व्हायचं नसेल तर स्वतःहून निघून जा. तो हाताने लोकांना बोलावतो. इतक्यात? अहो राहुल साहेब, बाईच्या व्हीलचेअरवर हात टाकणार आहात. एवढे मोठे पुरुष असूनही एक कसले पुरुष पण? दारातून चैतन्य आत शिरला. साध्या कपड्यात बेफिकीरपणे, जणू नेहमीचा एक ऐशोआरामात जगणारा, कामधंद्याला न जुमानणारा प्लेबॉय. चैतन्याने त्याच्याकडे तुच्छतेने पाहिलं. कोण आहेस तू? आमच्या कंपनीच्या कामात शिरकाव करतोस? तिचा प्रियकर आहेस का? आश्चर्य नाही की इंजिनियर काव्या सतत त्रास देत असते. असेच लोक तिला भोवती असतात. काव्या हसून म्हणाली, राहुल साहेब, बाह्य रूपाने माणसाला ओळखता येत असं नाही. थोडं कमी बोला. राहुल गर्वाने म्हणाला, मी जितकं मीठ खाल्ले तितला तू भात खाल्ला नाहीस. मला माणसं ओळखायचं डोळस पण आहे. राहुलने डोळे बारीक करत उत्तर दिलं, बरं आहे, मला भात खायची सवय नाही म्हणून खरंच तुझ्या इतकं खाल्लं नाही. पण आता तुला मात्र अजून मीठ खावं लागेल, कारण मी तुला काढून टाकतोय. राहुल थक्क झाला. चैतन्याने मोबाईल काढून कॉल केला.
डॅड, हा काय सनशाईन बिल्डिंगचा प्रकरण आहे? हा राहुल सहन होत नाही. बदलून टाका याला. राहुल हादरून विचारतो. तू कोणाशी बोलतोस? प्रताप सुभेदार, चैतन्य सहज हसून म्हणाला. क्षणात राहुलच्या चेहऱ्यावर भीती उमटली. म्हणजे हा सुभेदार इंटरनॅशनल कंपनीच्या चेअरमनचा मुलगा? चैतन्यने काव्याकडे पाहून हसत म्हटलं, सॉरी लेट झालो बेब. माझ्यामुळे तुला इथून जवळपास हाकललं जाणार होतं. राहुलला पूर्ण विश्वास बसला नाही, पण लगेचच फोन आला. प्रेसिडेंट चैतन्य. हो, मला कळलं. थोड्याच वेळात तो चापलूसपणे हसत काव्य आणि चैतन्य पाशी आला. यंग मास्टर चैतन्य, मला कल्पना नव्हती की तुम्ही आणि इंजिनियर काव्या याचं असं नातं आहे. खरंच दोघेही उत्तम जोडी. चैतन्यने हात हलवत त्याला बाजूला केला. काव्या डोकं हलवत म्हणाली, वा, चापलुसी आणि दडपशाही दोन्ही अनुभवले. चैतन्य हसून म्हणाला, आधी तर तू रुद्रवर अवलंबून होतीस ना? काव्या घट्ट चेहऱ्याने म्हणाली. त्याच्यावर अवलंबून राहणं म्हणजे सतत तडजोड करावी लागत होती. दमवून टाकणार होतं. चैतन्य डोळा मारत म्हणाला, मग माझ्यावर का नाही अवलंबून राहत? बस, उगाच गर्विष्ठ होऊ नकोस. पण तुझ्या वडिलांनी तुला कुणालाही काढायला सांगितलेलं नाही ना? चैतन्य खांदे उडवत म्हणाला, माझ्यासाठी कोणाला काढतील? मी त्याचा सगळ्यात नापसंत मुलगा आहे. कदाचित आता फोनवर माझी धुलाई करत असतील. आणि खरंच त्यांचा फोन वाजला. डॅड, अरे नालायक, परत येतच गोंधळ घातलास. डॅड, मला त्रास दिला म्हणजे तुमच्याच प्रतिष्ठेला धक्का बसला. मी ते सोडून द्यावं का? तू लगेच घरी ये आणि त्या गर्लफ्रेंडला घेऊन ये. पाहूया कोण आहे ती, जिच्यासाठी तू त्रास घ्यायला तयार आहेस. काळजी करू नका, मोठ्या भावाच्याच पसंतीची ती नाही. मग तुम्हाला काय हरकत? तू फोन कट झाला. काव्य हताशपणे म्हणाली, मग आता मी तुझी प्रेयसी झाले का? चैतन्य तिला विनवणीच्या सुरात म्हणाला, कृपा कर बेब, घरात मला सतत त्रास होतोय. मी जर एकटा परतलो तर त्यांना संशय येईल की मी तिच्या शीलाचं रक्षण करतोय. म्हणून काही दिवस माझी प्रेयसी असल्याचं नाटक कर. नंतर तुला योग्य मोबदला देईन. काव्य उसासा टाकत म्हणाली, पण वडील एका मुलाला एवढ्या अन्यायाने का डावलतात? तू आणि तुझा भाऊ दोघेही त्यांचेच मुलगे. चैतन्य गंभीर झाला. लहानपणी माझ्या भावाने मला तळ्यात बुडवून मारायचा प्रयत्न केला होता. कारण वडिलांनी एकदा माझं कौतुक केलं होतं, पण त्यांनी तरी माझ्याच चुकात दोष दिला. तेव्हा मला उमगलं, जगायचं असेल तर भावाला पाहिजे तसाच प्लेबॉय बनून राहावं लागेल. त्याने खोल श्वास घेतला. बस, आता डिप्रेस होऊ नकोस. परदेशात जाऊ तेव्हा तुला भारी जेवायला नेते. चल जाऊया. ठीक आहे. दरम्यान रुग्णालयातून बाहेर पडलेल्या साक्षीला रुद्रने सुचवलं, तुझं घर राहण्यास योग्य नाही. सिटीमधील विला रिकामी आहे, तिथे राहा. साक्षी संकोचून म्हणाली, रुद्र, एवढ्या मोठ्या घरात मी एकटी घाबरेन. माझं छोटंसं घर मला सुरक्षित वाटतं. रुद्रने हसत उत्तर दिलं, काळजी करू नकोस. तुझी देखभाल करण्यासाठी मी माणूस ठेवला आहे. चल आधी जेवायला जाऊ. साक्षीच्या मनात प्रश्न उमटला. काव्याला मात्र त्याने आपल्या घरामध्ये राहायला बोलावलं होतं, मला नाही का? पण तिने काही बोललं नाही आणि शांतपणे त्याच्या मागे गेली.